बघा, ऑपरेशन ऑपरेशन आणि ऑपरेशन, हे ऑपरेशन ते ऑपरेशन, मग ह्याचं ऑपरेशन, मग एम्स मध्ये आहे का, मग गंगाराम मध्ये आहे का. हा, ऑपरेशन इस्पितळामध्ये होत असत. आता हे राजकीय लोक कधीपासून हातामध्ये कैच्या आणि सुरे घेऊन ऑपरेशन करायला लागले. ज्याला फोडाफोडी म्हणतात, शुद्ध भाषेमध्ये माणसं विकत घेणं, खरेदी विक्री संघ म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये यापेक्षा वेगळं काही चाललेलं नाही. आणि अशा बातम्या, तृणमूल काँग्रेसचा विषय आपण पाहतोय. 20-22 खासदार गेले. कुठल्या तरी नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या एका आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झालाय. इंटरनॅशनल पार्टी आहे त्यांची. आता ह्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाची खूप म्हणणार, हाव म्हणणार. उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांना, शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात. तुम्हाला जे कोणी सांगतात ते असं आम्हाला आतापर्यंत कोणी तक्रार घेऊन आल्याचं मला दिसत नाही. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले तिथे हमखास उद्धवजींना भेटतात. विधिमंडळाच्या काळामध्ये आमदार येतात तेव्हा उद्धवजींना भेटतात. त्याच्यामुळे ह्या तुमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील.